नमस्कार मंडळी. आजचा दिवस खरोखरच खास आणि अविस्मरणीय आहे. पुण्यातील विणकर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला पंचम पदवीदान सोहळा ज्ञान, संस्कार आणि अध्यात्म यांचा एक सुंदर उत्सव. या पवित्र सोहळ्याचे मार्गदर्शक गुरुवर्य वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी. गुरुजींच्या शब्दामध्ये केवळ ज्ञान नसते, अनुभव, साधना, आयुष्यातील योग्य दिशा देणारे अमूल्य मार्गदर्शक हे गुरुजी आहेत. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त भिंती आणि रचना नव्हे, तर घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मकता, ऊर्जा निर्माण करण्याची दिव्य कला आहे. गुरुजींच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांना वास्तुविशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, वास्तु अलंकार तसेच न्यूमरोलॉजी या मानाच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि अभिमान चमकत होता. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. दीपप्रज्वलन, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी वातावरण परिपूर्ण, पवित्र आणि प्रसन्न झाले होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्वादिष्ट नाश्ता आणि जेवणाची प्रेमळ व्यवस्था करण्यात आली होती. एकत्र बसून घेतलेले जेवण, गप्पा, हसरे चेहरे यामुळे हा सोहळा अधिकच आपुलकीचा आणि संस्मरणीय ठरला. आजचा हा दिवस फक्त पदवीदान मिळवण्याचा नव्हता, तर गुरूंच्या कृपेने आयुष्यात नवी दिशा मिळवण्याचा होता. अशा प्रेरणादायी क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला पाठिंबा म्हणजे माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. धन्यवाद. गुरूंच्या आशीर्वादाने मिळालेली ही पदवी फक्त सन्मान नाही, तर आयुष्यभराची दिशा आहे. ज्ञानाचा हा दीप असा सतत प्रज्वलित राहो आणि प्रत्येक घरात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो. आजचा हा क्षण मनात साठवून ठेवत आहे, कारण काही दिवस आठवणी बनतात, पण काही क्षण आयुष्य घडवतात. अशाच सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर ब्लिस विथ प्रजालीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आपल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.